नमस्कार. आज या लोकप्रशासन विभागाच्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये औपचारिक संघटना आणि तिची काही वैशिष्ट्ये ह्या बाबी आपण त्या ठिकाणी अभ्यासल्या होत्या. आज आपण या औपचारिक संघटनेचे त्याच्या गुणदोषाच्या आधारावर त्याचे मूल्यमापन या ठिकाणी बघणार आहोत. ही औपचारिक संघटना जी आहे, ह्या औपचारिक संघटनेमध्ये जसं प्रमाणात प्रत्येक बाबीमध्ये काही गुण आणि काही दोष आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा काही गुण आणि काही दोष असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये या संघटनेचे गुण जर बघायचं झालं तर औपचारिक संघटना ही एक अवैयक्तिक कार्यप्रणाली असलेली आपल्याला दिसून येते. औपचारिक संघटनेतील कार्य ही निश्चित अशा नियमानुसार चालत असतात. त्यामुळे अशा संघटनेमध्ये वैयक्तिक लाभ, नातेसंबंध, हितसंबंध यांना कोणत्याही प्रकारचा वाव मिळत नाही. तसेच संघटनेमध्ये कोणत्याही एका अशा व्यक्तीला विशेष स्थान किंवा त्याला मग स्पेशल पोझिशन असं प्राप्त होत नाही. आणि ह्या संघटनेतील सर्व कार्य ही अवैयक्तिक स्वरूपाची असतात. ठरवून दिलेली पद्धती, निश्चित करण्यात आलेली नियम, कायदे या अनुषंगाने या संघटनेची कार्य चालत असतात. यामध्ये कोणालाही या ठिकाणी फार काही विशेष महत्त्व देऊन हे कार्य त्या ठिकाणी चालत नसते. औपचारिक संघटनेमध्ये आपण बघतो की एकूण सर्व कार्यांची विभागणी ही करण्यात आलेली असते. औपचारिक संघटनेमध्ये अधिकार आणि कार्याचे स्पष्ट असे विभाजन करण्यात आलेले असते. त्यामुळं या कार्यामध्ये मतभेद कमी होतात आणि त्यामुळे उत्तरदायित्व योग्य प्रकारे निर्धारित त्या ठिकाणी करता येतं. ही जी औपचारिक संघटना आहे, ही औपचारिक संघटना ही उद्देश केंद्रित कार्यप्रणालीचा यामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येतो. औपचारिक संघटनेमध्ये असणाऱ्या कार्यप्रणालीमुळे उद्देश साध्य करणे किंवा उद्देशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा सहज होतो, तो सोपा होतो. त्याचबरोबर या औपचारिक संघटनेमध्ये चालणारी जी काही कार्य आहेत त्यामध्ये पुनरावृत्ती ही टाळता येणं सहज होते किंवा सोपं होते. औपचारिक संघटनेमध्ये कार्य व अधिकाराबरोबरच कार्यप्रणालीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी निश्चितता असते. तसेच कार्य हे पूर्वनियोजित असल्यामुळे कार्यामध्ये पुनरावृत्ती होत नाही. हे कार्य कोणतंही कार्य ॲक्सिडेंटली किंवा अचानक त्या ठिकाणी होत नाही, तर त्याचं सुनियोजन त्या ठिकाणी केलेलं असतं आणि नियोजित पद्धतीनुसार त्या संघटनेचं कार्य चालत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण बघतो की संघटनेमध्ये पुनरावृत्ती ही त्या ठिकाणी होत नाही. त्याचबरोबर औपचारिक संघटना याचा आणखीन एक चांगली बाब म्हणजे की इथे दप्तर दिरंगाई ही कमी प्रमाणात किंवा दप्तर दिरंगाईला मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आपल्याला दिसून येतो. या संघटनेतील अधिकार कार्यामध्ये कार्य जबाबदाऱ्या ह्या निश्चित करण्यात आल्यामुळे इथं दप्तर दिरंगाई दिसत नाही. कारण त्या जबाबदारी ही त्या कर्मचाऱ्यावर असल्या कारणाने तो कर्मचारी आपले कार्य वेळेतच करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो. सोबतच औपचारिक संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडे असे निश्चित कार्य असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या कार्याचे मूल्यमापन योग्य प्रमाणात होते.
कारण त्या ठिकाणी त्याची कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या ह्या निश्चित करण्यात आल्यामुळं काय होतं की त्या कार्यासाठी किंवा ते जबाबदार कोण आहे ही बाब त्या ठिकाणी सहज निश्चित होऊ शकते. त्यामुळं त्या कर्मचाऱ्याचं कार्य कितपत झालं, नाही झालं, कितपत योग्य झालं, अयोग्य झालं, या बाबीचं त्या कर्मचाऱ्याचं मूल्यमापन जे आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं होऊ शकते. सोबतच औपचारिक संघटनेमध्ये कार्यप्रणाली व कर्मचाऱ्याची कार्य स्पष्ट स्वरूपाची असल्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये सुरक्षेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांचं कार्य, जबाबदाऱ्या ह्या निश्चित असल्या कारणानं आपण कुठल्या बाबीसाठी जबाबदार आहे आणि कुठल्या बाबीसाठी नाही या बाबी त्या ठिकाणी स्पष्ट असतात. ज्या बाबीशी संबंधित नाही किंवा जबाबदाऱ्या ज्या त्याच्यावर नाही त्याबाबत त्याला जबाबदार धरल्या जाणार नाही आणि त्या कारणाने एक सुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांमध्ये या संघटनेत आढळते. असे काही गुण असले तरी काही दोष या औपचारिक संघटनेमध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिलं म्हणजे की या संघटनेचा एक दोष फार महत्त्वाचा आहे आणि जे की खूप मोठ्या प्रमाणावर क्रिटिसाइज होतो की औपचारिक संघटनेमध्ये जे आहे ते मानवी तत्वांची उपेक्षा करण्यात येते. औपचारिक संघटनेत मानवाच्या क्रियाशील, भावनाशील मनोवृत्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.